नमस्कार. आज आपण दह्यातली कढी आणि मूग डाळीची भजी कशी बनवायची, कढी भजी ते मी सांगते. हे आहे आपल्याला लागणारे 1 वाटी दही, हे बेसन पीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, हे 4 ते 5 मिरची, हे अद्रक, लसूण. हे आपल्याला मूग डाळीसाठी बारीक करण्यासाठी लागणार आहे. हे मूग डाळ आणि हरभऱ्याची डाळ आपण 3 ते 4 तास भिजवून ठेवलेली आहे. ते बारीक आपण करून घेणार आहे भाज्यासाठी. हा त्याच्यासाठी लागणारा बारीक चिरलेला कांदा आणि हे आपल्या कढीसाठी खोबरं थोडंसं बारीक चिरलेलं, अद्रक, लसूण, कोथिंबीर ह्याची पेस्ट आहे. हे कढीसाठी आपल्याला लागणार आहे. आपण पहिले टाकणार आहे 1 चमचा त्याच्यामध्ये. आता 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी जिरी मोहरी टाकायची आहे. हा लागणारा कढीपत्ता, हे आपलं वाटण, खोबरं, अद्रक, हिरवी मिरची, हे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यात थोडीशी हळद टाकू. आपण दही एका पातेल्यात टाकून घेणार आहे. लागेल तेवढं पाणी आपण टाकून ते चांगलं घोटून घ्यायचं आहे कढीसाठी. साखर टाकणार आहे थोडीशी चवीला. हे थोडंसं मीठ चवीपुरतं. हे चांगलं घोटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं आहे, म्हणजे थोडंसं घट्टसरपणा येण्यासाठी त्याला कढीला. परतलेला आहे मसाला. त्याच्यामध्ये आपण हे घोटलेलं दही टाकून देणार आहे. हे थोडं 5 मिनिटं बारीक गॅसवरती चांगली उकळून घ्यायचे आहे, म्हणजे ते खोबरं, अद्रक, लसूणचं थोडं चांगलं उकळलं जाईल, मसाला शिजला जाईल. आपण तोपर्यंत हे इकडे मूग डाळ आणि ह्याची हरभऱ्याची डाळ जे आपण भिजवलेली आहे ना, ते आपण बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. हे बघा, आपण हे मिक्सरच्या भांड्यात डाळ काढून घेऊन त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर, 2 ते 3 पाकळ्या लसूण आणि थोडंसं अद्रक हे मिक्सरला फिरवून घेणार आहे, जाडसर वाटण थोडं भाज्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे आपण हे वाटण करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडासा ओवा टाकूया, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. हे चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये हा आपण बारीक चिरलेला कांदा मिक्स करून घेऊ. हा लागणारा खायचा सोडा. या मूग डाळीची भजे आपल्या बेसन पिठाच्या भज्यापेक्षा खूप छान लागतात आणि ते तेल सुटत नाही याला. दिवसभर ठेवले तरी ते त्याला तेल सुटत नाही आणि चांगले चवीला छान लागतात. आपण आता हे तळून घेऊया. इथे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. हे बघा, झालेले आहेत, तळलेले गेले आहेत. हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. खाण्यासाठी तयार आहेत हे कुरकुरीत मूग डाळीची भजी आणि कढी. हे कढीत पण टाकून खूप छान लागतात, असे भिजवून खाण्यासाठी, किंवा असे पण खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत चांगले लागतात. कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.